एका आईने स्वतःच्या पोटच्या मुलासह 4 निरागस मुलांची हत्या केली. कारण काय? सौंदर्याची ईर्ष्या, जलसी आणि एक विकृत मानसिकता. ही गोष्ट आहे हरियाणामधील एक अत्यंत धक्कादायक सायको किलर महिलेची, जिचं नाव आहे पूनम. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत न पाहिलात तर तुम्हाला ही केस कधीच पूर्ण समजणार नाही. डिसेंबर 2025 पानिपत जवळील एका गावात लग्नाचा आनंद चालू होता. सगळीकडे डान्स, म्युझिक, नवरा नवरी, अगदी आनंदी वातावरण. त्याच लग्नात 6 वर्षाची चिमुकली मुलगी विधी अचानक गायब होते. संपूर्ण गाव शोध घेतं, पण काही तासांनी जे सापडतं ते पाहून सगळे सुन्न होतात. एका स्टोर रूममध्ये असलेल्या पाण्याच्या टबमध्ये त्या मुलीचा मृतदेह सापडतो. सुरुवातीला सगळ्यांना वाटतं ॲक्सिडेंट असेल, पण हा ॲक्सिडेंट पुढे एक भयानक सत्य उघड करतो. या केसची मुख्य आरोपी पूनम, दिसायला साधी, शांत, घरकाम करणारी गृहिणी, शिक्षण घेतलेली, BEd केलेली, लग्न झालेली, मुलांची आई. गावातील लोक म्हणतात ती खूप शांत होती, संशय येईल असं कधी वाटली नाही. पण हसणाऱ्या चेहऱ्यामागे एक अत्यंत डेंजरस माइंड लपलेलं होतं. पोलीस तपासात एक घटना बाहेर येऊ लागते. पहिली घटना 2023, नात्यातील एक लहान मुलगी पाण्यात बुडून मृत्यू. तेव्हा सगळ्यांनी ॲक्सिडेंट म्हणून दुर्लक्ष केलं. दुसरी घटना 2024, आणखी एक मुलगा पुन्हा पाण्यात बुडालेला. तेव्हाही कुणाला संशय आला नाही. तिसरी आणि सर्वात शॉकिंग घटना, पूनमचा स्वतःचाच मुलगा, तोही त्याच पद्धतीने पाण्यात बुडून मरण पावतो. आणि शेवटची घटना म्हणजे डिसेंबर 2025, 6 वर्षांची विधी. त्यावेळी मात्र कुटुंबाला संशय येतो आणि अखेर सत्य बाहेर येतं. 4ही मुलांचे डेथ ॲक्सिडेंट नव्हते, ते कोल्ड ब्लडेड मर्डर होते. तिची पद्धत अतिशय शांत आणि कॅल्क्युलेटेड होती. लग्न असो, घरात गडबड असो किंवा कोणीही लक्ष देत नसेल असा क्षण पाहायचा. मुलाला एकटीला बोलवायचं, स्टोर रूम, बाथरूम किंवा पाण्याचा टब, आणि काही मिनिटात त्या निरागस जीवाला पाण्यात बुडवून मारायचं. वरून सगळ्यांना सांगायचं ॲक्सिडेंट झालाय. आणि सगळ्यात भयानक भाग म्हणजे तिला रडताना गिल्ट नव्हता, ती एक अभिनय करत होती. पोलीस चौकशीत तिनं जे सांगितलं ते ऐकून तपास अधिकारीही हादरले. तिला वाटायचं ही मुलं खूप सुंदर आहेत, ही पुढे जाऊन माझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसतील, लोक माझ्याकडे दुर्लक्ष करतील. ही ब्युटी जेलसी, हा विकृत ब्युटी कॉम्प्लेक्स, हा तिच्या हत्यांचा मुख्य मोटिव्ह होता. तिनं स्वतःचं मूल सुद्धा सोडलं नाही, कारण तिला वाटत होतं तोही माझ्यापेक्षा हँडसम होईल. विधीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. फोन कॉल्स, जुन्या घटना, स्टेटमेंट्स, आणि अखेर पूनम तुटते. तिने एक करून सर्व गुन्हे कबूल केले. आज ती पोलीस कस्टडीमध्ये आहे. 4 मुलांच्या हत्येचा गुन्हा तिच्यावर नोंदवलेला आहे. तिच्यावर IPC अंतर्गत गंभीर कलम लावण्यात आले आहे. हा केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जाणार आहे. तर मंडळी, आजचा हा केस आपल्याला एक भयानक सत्य दाखवतो. क्राईम कधी कपड्यांवरून दिसत नाही. शिक्षण, संस्कृती, शांत स्वभाव, काहीच गॅरंटी नसतं. मेंटल हेल्थ, जलसी, इन्सिक्युरिटी हे वेळेवर ओळखले नाही तर त्याचे परिणाम इतके भयानक असू शकतात. याचं हे जिवंत उदाहरण आहे. 4 निष्पाप जीव गेले आणि एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ माहितीचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत लिहा. अशाच रिअल क्राईम स्टोरीजसाठी आपल्या प्रताप मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा, जागृत रहा, सतर्क रहा.